नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी शेअर बाजार उघडताच हाहाकार उडाला. सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला तर निफ्टी 1000 अंकांनी घसरला. निफ्टीची वाटचाल लोअर सर्किटच्या दिशेने सुरू झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे भारतीय शेअर बाजारात लाखो कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. शेअर बाजाराच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेली नवीन टॅरिफ धोरणे. ट्रम्प यांच्या या टॅरिफ बॉम्बमुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. या धोरणांमुळे आयात निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स घसरले. विशेषतः बँकिंग, ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला. विकसित भारतासाठी सतत प्रयत्नशील राहणं आणि यासाठीची प्रतिबद्धता कायम ठेवण्याच्या दृष्टीनं भाजपचा स्थापना दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या 45व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत दिला. भाजपच्या सुशासनाचा अजेंडा देशवासीय पाहत आहेत, असे सांगतानाच पक्षाला सशक्त करत असलेल्या तमाम कार्यकर्त्यांना अभिवादन करतो, असेही मोदी यांनी म्हटलं आहे. भाजपला मजबूत करण्यासाठी मागील काही दशकांपासून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नसल्याचं देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जमीन वादातून आंबेवाडी तालुका बेळगाव येथे झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये 8 जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून काकती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रॉड व शस्त्रांचा हाणामारीत वापर झाल्याची माहिती मिळाली आहे. काही जणांच्या हातापायांना व एकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. भाऊबंदांच्या 2 गटामध्ये ही घटना घडली असल्याचे समजते. भाजीपाला पिकाला किलोला 10 रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोबी फेकून देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून भाजीपाल्यांचे दर घसरले असल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो, सिमला मिरची बेभाव किमतीत विक्री करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च निघणंही मुश्किल झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे संतप्त शेतकरी संघटनेच्या वतीने कोबी भाजी फेकून देऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात शेतकरी संघटनेचे सुभाष धायगुंडे, मारुती कडेमनी, रामनगौडा पाटील, चंद्रू राजाई आदींचा सहभाग होता. या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. रोहयो अंतर्गत कामाचा दैनंदिन पगार व्यवस्थितपणे आपल्या खात्यावर जमा केला जावा, शिवाय आम्हाला सरकारच्या नियमानुसार किमान 100 दिवस काम उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी कंगराळी बीके ग्रामपंचायत हद्दीतील रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांनी आज सोमवारी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले. कंगराळी बीके ग्रामपंचायत हद्दीत राबवण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देताना आमच्यावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे नरेगा योजनेतील कामगार महिलांनी जिल्हा पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. आम्हाला काम द्या व सरकारच्या नियमानुसार 100 दिवस आमच्या हाताला काम द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपलेला आहे. अखेरच्या टप्प्यात पाठवलेल्या ऊसाचे बिल शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. हेलपाटे मारूनही बिले मिळत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अद्याप ऊस बिले न दिलेल्या साखर कारखान्यांना नोटिसा बजावल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर बहुतांश साखर कारखान्यांची ऊस दर जाहीर करण्यासाठी चढाओढ सुरू होते. ऊसाचे प्रमाण कमी असेल तर पहिल्या 1.5-2 महिन्यांमध्ये दर 15 दिवसाला ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करून अधिकाधिक ऊस आपल्या कारखान्याकडे कसा येईल यासाठी कारखाना व्यवस्थापनांची धडपड सुरू असते. परंतु अखेरच्या टप्प्यात म्हणजे साखर कारखाना बंद होण्याच्या 1 ते 1.5 महिना आधी ऊस पाठवणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेत बिले मिळत नाहीत. हा दरवर्षीचा अनुभव आहे.
त्यामुळे थकीत बिले लवकर जमा करावी असे साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. उन्हाळ्याचे चटके वाढू लागल्याने बेळगाव शहर व गणेशपूर उपनगरात पाण्याची चणचण वाढू लागली आहे. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागांमध्ये सध्या अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागलाय. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. परिणामी टँकरचे दर गगनाला भिडले आहेत. गणेशपूर, विजयनगर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर आदी भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशासह इतर राज्यातील भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री ज्योतिर्लिंग देवाची यात्रा 12 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 11 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ज्योतिबा यात्रेचा कालावधी 11 ते 12 असा आहे. 13 एप्रिल रोजी पहिली पाकळणी यात्रा आहे. त्यामुळे 11 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये यात्रेसाठी जादा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगावचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर कर्नाटकमधून घेतलेली हद्दपारीची कारवाई ही रद्द करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आज सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, प्रकाश शिरोळकर, अवधूत साळुंके, अशोक डोळेकर, महेंद्र जाधवकर, राजू जाधव, रमेश माळवी आणि दत्ताजी टिपुगडे यांची उपस्थिती होती. सध्या उन्हाचा चटका तीव्र होत चालल्यानं नागरिकांची आणि मुलांची पावले पोहण्यासाठी जलतरण तलावांकडे वळत आहेत. शहराच्या विविध विभागात अनेक जलतरण तलाव आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यानं जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. आता शाळांना सुट्टी पडते आणि लहान मुलांची पोहण्यासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. मुलांचे पालक त्यांच्या पाल्यांना पोहण्याचे क्लासेस लावून देतात. उन्हाळ्याच्या 2 महिन्यांमध्ये सर्वच तलावांमध्ये लहानांची मोठी गर्दी जमत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत येणाऱ्या गोगटे सर्कल येथील उद्यानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्यानात कचरा टाकण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलंय. गेल्या अनेक वर्षांपासून गोगटे सर्कल येथील उद्यानाचा विकास करावा अशी मागणी शहर परिसरातील नागरिकांतून सातत्याने होत होती. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीतही अनेक वेळा उद्यानाचा विकास केला जाणार आहे अशी माहिती दिली जाते. याबाबत अनेकदा चर्चा देखील करण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आणि काही अंतरावर रेल्वे स्टेशन असलेल्या उद्यानात गेल्या काही वर्षांपासून भिक्षुक आणि विविध प्रकारांचे साहित्य विक्रीसाठी येणाऱ्या परप्रांतीय लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक जण या उद्यानात तंबू बांधून ठाण मांडून आहेत, तर अनेक जण या ठिकाणी रात्रीच्या वेळी आसरा घेतात. त्यामुळे दिवसेंदिवस उद्यानाची दुरवस्था वाढत चालली आहे. सांब्रा कुस्तीगीर कमिटीच्या वतीने गतवर्षी झालेल्या आखाड्याच्या अहवालाचे वितरण करण्यात आले. हनुमान मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात गतवर्षीच्या आखाड्याचा जमा खर्च सादर करण्यात आला. त्यानंतर उद्योजक मोहन डुमरकी, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण पालकर, प्रगतशील शेतकरी दौलत जोई आणि परशुराम जोई यांच्या हस्ते अहवाल वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी इराप्पा जोई, देवाप्पा आप्पयाचे सिद्धराई यड्डी, लक्ष्मण सुळेभावी, नितीन चिंगळी आदींनी विचार मांडले. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व पंजाबचा शानवीर कोहली यांच्यात सुमारे 50 मिनिटे चाललेली प्रथम क्रमांकाची रोमहर्षक लढत अखेर बरोबरीत सोडवण्यात आली. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या कुस्तीने कुस्तीप्रेमींना ताकद आणि डावपेचांची अनुभूती मिळाली. मुदगे येथील हनुमान यात्रेनिमित्त 50हून अधिक चटपटीत कुस्त्या रंगल्या. मुदगे गाव सुधारणा मंडळ, देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत सदस्य व कुस्ती कमिटीतर्फे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध शानवीर कोहली यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. सुरुवातीला दोन्ही मल्लांनी आक्रमक पवित्रा घेतला.
15 मिनिटांनंतर बेभान होऊन लढताना पृथ्वीराज आखाड्यावर पडला. दोघांचेही एक चाक एकेरी कस आकडी लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर 50 मिनिटांनंतर कुस्ती बरोबरीत सोडवण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पंच म्हणून भावकांना पाटील, हनुमंत पाटील व नवीन पाटील यांनी काम पाहिले. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि रामाचा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे रामनवमी निमित्त बेळगावात रविवारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. प्रारंभी श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, उमेश कुऱ्हाळकर आदींच्या हस्ते पालखी पूजन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष कोंडुस्कर यांनी दरवर्षी शोभायात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. श्रीराम हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहेत. चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हुतात्मा चौक आदी मार्गातून शोभायात्रा काढण्यात आली. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावात हरिओम सत्संग सेवा संघ यांच्या वतीने जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा 375वा सदेह वैकुंठागमन सोहळा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षपूर्तीचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठीचा शामियाना उभारणीचा मुहूर्तमेढ कार्यक्रम काल रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी अनुगोळ येथील संत मीरा शाळेजवळील SKE एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर पार पडला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे तसेच बेळगावातील सुप्रसिद्ध श्रीराम हार्डवेअरचे मालक पुंडलिक हंगरगेकर आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी लक्ष्मी पुंडलिक हंगिरगेकर यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ रोवून पूजा करण्यात आली. प्रसंगी संपूर्ण हंगिरगेकर परिवार आणि वारकरी मंडळी आदी उपस्थित होते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. सकाळी 10 वाजल्यापासूनच अंगाची लाही होताना दिसत आहे. मात्र शहर आणि ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या तक्रारी अद्याप नसल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे. वेदगंगा आणि दूधगंगा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. निपाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जवाहर तलावात यंदा मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात फारशी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रशासनही निर्धास्त असल्याचं दिसत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार आहेत. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. याचा सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होणार याबद्दल पेट्रोलियम मंत्र्यांनी माहिती दिली आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार सुरू आहे. त्यात ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक शुल्काची घोषणा केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सरकारकडून अधिकृत आदेश जारी करून ही माहिती देण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर आता सामान्यांना सरकारने आणखी एक झटका दिलाय. 8 एप्रिलपासून गॅस सिलेंडर 10 किंवा 20 नाही तर 50 रुपयांनी महाग झालाय. सरकारने घरगुती वापरासाठीचा LPG गॅस सिलेंडर 50 रुपये महाग केल्याचं जाहीर केलं आहे. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत 503 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 553 रुपयांना मिळणार आहे. तर ही योजना सोडून असलेला एक सिलेंडर 803 रुपयांवरून 853 रुपये इतका झाला आहे. 8 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. सतत वीज पुरवठा खंडित होऊन रात्रीच्या वेळी पूर्ण वीज खंडित होत असल्याच्या निषेधार्थ चिकोडी तालुक्यातील कोरोशी हेस्कॉमच्या कार्यालयाला टाळे ठोकून विविध गावातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलकांनी सांगितले की दिवसातील किमान 7 तास 3 फेज
वीज पुरवठा करणार असल्याचे हेस्कॉम कडून सांगितले जात असले तरी तासभरही 3 फेज वीज पुरवठा सातत्याने होत नाही। सर्वत्र वीज पुरवठा खंडित होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे बेन्नीहळ्ळी आणि कामतेनट्टी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी करोशी गावातील हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकले। त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने जाहीर केले आहे की मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पीयूसी प्रथम वर्ष परीक्षेचा निकाल उद्या 8 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता जाहीर केला जाणार आहे। परीक्षा 1 मार्च ते 20 मार्च 2025 दरम्यान घेण्यात आली होती। निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर karresults.nic.in वर पाहता येणार आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती दिली जाणार आहे। माळ मारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक JM कालीमिर्ची यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष यांना बेळगाव जिल्हा बंदी व हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याकडे 22 मार्च रोजी ठेवला होता। तशी नोटीस शुभम शेळके यांना 28 मार्च रोजी देण्यात आली होती। आज 7 एप्रिल रोजी न्याय दंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्यासमोर सुनावणी झाली। शुभम शेळके यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी हद्दपारीच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला। आक्षेप नोंदवताना ॲडव्होकेट महेश बिर्जे यांनी शुभम शेळके यांच्यावर 7 गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यात माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून उर्वरित गुन्हे माननीय न्यायालयासमोर न्यायासाठी प्रलंबित आहेत। असे असताना जर कारवाई झाली तर हे घटनेने दिलेल्या अधिकाराचे व कायद्याने घालून दिलेल्या संविधानाचे उल्लंघन असून माळ मारुती पोलीस स्थानकाने केलेली कार्यवाही ही बेकायदेशीर आहे असा आक्षेप नोंदवण्यात आला। या सुनावणीवेळी ॲडव्होकेट बाळासाहेब कागडकर, ॲडव्होकेट रिचमॅन रिकी, ॲडव्होकेट वैभव कुटरे, ॲडव्होकेट अश्वजित चौधरी, धनंजय पाटील, मनोहर हुंद्रे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर आदी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।